मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात आयोजित करण्यात आलेला शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द झाल्यानं ठाण्यातील महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आलाय। ओहळा माजीवाडा मतदारसंघात भाजप आणि प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना विविध शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केलाय। यामुळे कार्यक्रमासाठी आलेल्या अनेक नागरिकांना रिकाम्या हातानं परत जावे लागले। या निर्णयामुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्याहे भाजप नेत्यांचा आरोप आहे की हा कार्यक्रम ओवळा माजीवाड्यातून हलवून मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मीरा भाईंदर मतदारसंघात नेण्यात आला। याबाबत स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकारावरून भाजप पदाधिकाऱ्यांनी मंत्री प्रताप सरनाईक आणि प्रशासनावर जोरदार टीका केली असून महायुतीतील समन्वयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। भारतीय जनता पार्टीतर्फे सरकारला सांगण्यात आलं होतं की काही उत्पन्नाचे दाखले आणि सगळ्या गोष्टींचे दाखले इथे मिळतील, डोमेसाइल सर्टिफिकेट इथे मिळेल। पण अचानक सरकारने या ओळा माजिवड्यातल्या काही लोकांनी हा कॅम्प इकडून तिकडे हलवला, भाईंदरसाठी नेलेला आहे। हे अतिशय योग्य नाही केलेलं आहे सरकारने। त्यामुळे मी याचा जाहीर निषेध करतो की अशा पद्धतीचे जनतेच्या सेवेसाठी जे कॅम्प असतात ते कॅम्प या ठाणे कलेक्टरनी ठरवून आमच्याकडे आमचे 3 आमदार माननीय निरंजन डावकरे साहेब, केळकर साहेब, माधवीताई, संदीप लेलेजी अशा सगळ्यांनी मिळून हा कॅम्प जर इथे ठरवला होता तर आज सरकारने कुठल्याही परिस्थितीत कॅन्सल न करता सरकारकडे अशी योजना असली पाहिजे होती की हे जर ओवळा माजिवडा विधानसभा खूप मोठी आहे तर इथे पण आणि तिथे पण अशा दोन्ही ठिकाणी लोकांच्या सुविधेसाठी हा कॅम्प उपलब्ध करून दिला पाहिजे होता। हा भेदभाव जर सरकार करत असेल तर मी त्याचा जाहीर आज निषेध करतो।